मंडळी 1972 साली प्रदर्शित झालेला आणि अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या पिंजऱ्यात ओढलेला गाजलेला चित्रपट अर्थातच पिंजरा। याच चित्रपटातील अनेक गीतांमुळे हा चित्रपट सुपर डुपर ठरला। या चित्रपटातल्या एका गाजलेल्या गीताचा थेट कोल्हापूरशी संबंध आहे। हाच नेमका संबंध आणि या गीतामागची ट्विस्टेड कहाणी आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कोल्हापुरी पोरगी तेजस्विनी। खरं तर 1972 साली पिंजरा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्यच केलं। या चित्रपटातलं एक गाजलेलं गीत लिहिले ते कोल्हापूरचे सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांनी। आता हे गीत नेमकं कोणतं हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल। तर या चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी या चित्रपटासाठी एक गीत लिहिण्याचं ठरवलं, पण हे गीत नेमकं कसं असावं हे नेमकं काही जगदीश खेबुडकरांना त्यांना सांगता येत नव्हतं। तेव्हा शांताराम म्हणाले की तुम्ही लिहित चला, जेव्हा मला योग्य वाटेल तेव्हा मी बोट लावतो, तेव्हा तुम्ही थांबा। सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत जगदीश खेबुडकर हे गाणी लिहित होते आणि जवळपास त्यांनी 49 गाणी लिहिली। पण शांताराम यांच्या ती काही पसंतीस उतरत नव्हती। म्हणजे ते कागद घ्यायचे, वा छान इतकंच म्हणायचे आणि बाजूला ठेवायचे। शेवटी शांताराम वैतागले आणि ते खेबुडकरांना म्हणाले की खेबुडकर, आता तुम्ही थांबा, घरी जा, शांत झोपा, म्हणजे झोप लागल्यानंतर तुम्हाला काहीतरी चांगलं सुचेल। पण एक लक्षात ठेवा की लोकांना समोरच्याला लोह चिंबुकासारखं खेचून आणता आलं पाहिजे, इतकी ताकद त्या गाण्यात असली पाहिजे। खेबुडकरांना काही कळेना, असं नेमकं आता काय लिहू की या माणसाला आवडेल। म्हणजे शाळा मास्तर, मध्ये पिंजरा आणि तिकडं नायिका, कसं नेमकं लिहायचं हे त्यांना काही सुचत नव्हतं। विचार करत करत ते रेस्ट हाऊसला गेले आणि नेमकं गाणं कसं पाहिजे या संदर्भात विचार करत इकडं तिकडं फेऱ्या मारू लागले। त्यांच्या डोक्यामध्ये शांताराम यांचे शब्द घुमत होते, ते म्हणजे समोरचा माणूस हा लोह चिंबुकासारखा खेचला गेला पाहिजे। विचार करता करता मध्यरात्रीचे 2 वाजले आणि अचानक वीज चमकावी तसे शब्द त्यांना आठवले। शब्दांच्या ओळी झाल्या आणि या ओळीतून गाणं लिहिलं गेलं। हे गाणं त्यांनी कागदावर उतरवलं। गाणं लिहिल्यानंतर शांताराम यांना फोन करण्याचा मोह काही त्यांना आवरता येईना, पण मध्यरात्री त्यांना फोन कसा करायचा हे ते विचार करत होते। आणि काय योगायोग, तिकडून व्ही शांताराम यांचाच यांना फोन आला। फोन उचलल्यानंतर शांताराम म्हणाले की खेबुडकर, तुम्ही जागे आहात की नाही हेच तपासायला फोन केला होता। अहो झोपा हो खेबुडकर, भल्या भल्यांची झोप उडवणारं गीत तुम्हाला लिहायचंय, तुम्ही कसले जागताय, झोपून टाका। खेबुडकर म्हणाले झोपतो मी, पण एक काही गाण्यांच्या ओळी लिहिल्यात त्या एकदा वाचून दाखवू का? त्यावर शांताराम म्हणाले बरं वाचून दाखवा, पण नुसता मुखडा वाचून दाखवा, पूर्ण काही गाणं ऐकवण्याची गरज नाही। खेबुडकरांनी पहिला मुखडा वाचून दाखवला आणि म्हणाले आता मी फोन ठेवू का? तेव्हा शांताराम म्हणाले की नाही नाही, पुढचं सुद्धा ऐकवा। असं म्हणत म्हणत पहिला, दुसरा आणि असं म्हणत अख्खं गाणं त्यांनी ऐकून दाखवलं आणि तेव्हा शांताराम म्हणाले की वा, हेच तर पाहिजे होतं, काल कुठे गेलं होतं हे। खेबुडकरांचं हे गाणं शांताराम यांनी फायनल केलं आणि फोन ठेवताना शांताराम म्हणाले की आता याच गाण्याच्या चालीसाठी रामला सुद्धा कसं दमवतो बघा, 100 चाली चांगल्या तयार करायला लावतो। आणि असं म्हणत शांताराम यांनी फोन ठेवला। आता खेबुडकरांच्या शेजारीच राम कदम अंथरुणात झोपले होते। खेबुडकर आणि शांताराम यांच्यातल्या या बोलण्यातून त्यांनी ओळी ऐकल्या होत्या आणि त्या ओळी ऐकत असतानाच त्यांनी अंथरुणातून या गाण्याला चाल लावली होती। खेबुडकरांनी लिहिलेल्या कागदाच्या घडी घालत ते खिशात घालत असतानाच राम त्यांना अंथरुणातून म्हणाले की अहो खेबुडकर थांबा, तुम्ही ज्या वेळेला शांताराम यांच्याशी बोलत होतात ना तेव्हाच मी या गीताला संगीत लावले, ऐका कसं वाटतं ते। असं म्हणत दुसऱ्या दिवशी शांताराम यांना सुद्धा ही चाल ऐकवली आणि पहिल्याच चालीत ती फायनल सुद्धा झाली। आणि अशा प्रकारे जवळपास 49 प्रयत्नानंतर प्रयत्नांचं अर्धशतक झालं, तेव्हा कुठं खेबुडकरांनी लिहिलेलं हे गीत शांताराम यांनी फायनल केलं आणि राम कदम यांची पहिली चाल ही फायनल झाली। आणि तेव्हा या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्रावर अधिराज्य केलं। हे गाणं अर्थातच तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल।
अशा प्रकारे पिंजरा या चित्रपटातील या गाजलेल्या गीताचा थेट कोल्हापूरशी म्हणजेच कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध गीतकार असलेल्या जगदीश खेबुडकरांशी हा संबंध आणि या गीतामागची ही ट्विस्टेड कहाणी. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच कोल्हापूरशी संबंधित असणारे मजेदार किस्से ऐकण्यासाठी कोल्हापुरी पोरगी या पेजला पब्लिक वाढवायला विसरू नका. धन्यवाद.